नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे रत्नागिरीत गाडी कोचिंगला. तर आजच्या ब्लॉगमध्ये हे गाडी कोचिंगचं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. ही बघा, ही गाडी आहे आणि ही गाडी कोचिंग करायचं आहे. म्हणजे ह्या गाडीला हे वरतून आहे ना असं कवर वगैरे येतं, ते बसवणार आहे आम्ही. हे बघा हे सगळं. आणि माझ्याबरोबर अजून दोघं जण आहे. एक मोठ्या आमा आहे, हा बघा, हा मोठा आमा आहे आमचा, आणि हा पिके आहे. असे आम्ही तिघंजण चाललो आहे रत्नागिरीत. आणि आता गाडीमध्ये एवढं बसून भारी वाटते ना, का काय सांगू तुम्हाला. एक नंबर, फुल ए सी एकदम. म्हणजे वरून खालून सगळीकडून हवा आहे. बघा हे सगळं ओपन आहे ना, सगळीकडून हवा येते. लय भारी वाटते. AC गाडी ह्याच्या पुढे झक मारली. अजून गाडी ह्या गाडी समोर झक मारली. स्टार्टर बघा, मार स्टार्टर आहे. चावी बंद आहे. चावी नाही लागत, चावी लावलेली आहे ना, चावीचं काम करायचं. ओके चला, आता आम्ही मंडळी निघालेलो आहे. हे बघा फुल AC. हे फुल AC म्हणजे हवा कुठून कुठून येते ना, काय सांगता येत नाही. सगळीकडून हवा. ही समोरची काच नाही आहे, ही बाजूची काच नाही आहे. बघा हे खालून मस्त आहे की एकदम सगळीकडून हवा. हे AC झक मारला यापुढे. चलो, तर आपण आता भेटू डायरेक्ट रत्नागिरीत. चला. फायनली आम्ही आता आलो आहे. बघा हे मुंबई टचसीच कवर सेंटर आहे. तिथे आम्ही आता गाडीचं कोचिंग करून घेणार आहे. लाव अशी तोंडाने लाव. हे बघा, आम्ही आता परत घरी निघालो आहे. कारण हे कोचिंग करतात ना, त्याला बघा आहे ना होल आहेत ना, ते त्याला शीग बसतात. ते राहिले आहेत घरी, आणि आम्ही त्या आणण्यासाठी आता आम्ही घरी निघालो आहे. ही 2 व्हीलर आणलेली आहे मित्राची, सचिन रावणंग म्हणून आहे, त्यांची 2 व्हीलर आणले. आता आम्ही दोघं चाललो आहे घरी परत. ते आता घेऊन येणार, त्याच्यानंतर हे काम करायला घेणार. चला. हे बघा, या शिगा घेऊन जायला आलो आम्ही. आणि ह्या हेडलाईट आहे ना, काय दाखव जरा खोलून. हे बघा, हे हेडलाईट आहे. आणि ती कापूस वगैरे काय घ्यायचं बोलला होतं ते. कापूस इथं कापूस नाही बघ, नाही तर परत तेवढ्यासाठी कापूस गेल्यावर. हे बघा, अवतार बघायचा काय झालाय. अवतार वाघ झालेला आहे. सगळ्या दुर्लभ. चला, आता आम्ही परत निघालोय रत्नागिरीत. डायरेक्ट आपण भेटू आता रत्नागिरीत. फायनली आम्ही आता आलोय. हे बघा, जाम वैताग आलाय. हे बघा, क्लाउड बसून झालेला आहे. हे आता वरचं काम करायला घेणार. चल, तर ते कापड कटिंग करून घेत आहेत. तोपर्यंत आम्ही आता जेवायला चाललो आहे. वाजलेत पण 2. ते पण आता जेवायला जात आहेत. आम्ही पण आता जेवायला चाललो आहे हॉटेलला. बघूया. चलो, संध्याकाळी जोडूया. आता येऊन जोडूया. पाणी वगैरे असतील यांच्या इथं. चला मित्रांनो, आम्ही आता संजय कॅन्टीन म्हणजे हॉटेलला जेवायला आलो आहे. बघा, आणि आता आम्ही बिर्याणी मागवले आणि मामाने व्हेज थाली मागवले. चला, आम्ही जेवते, तुम्ही पण जेवायला या. चलो. तर पोटपूजा आता झालेली आहे. मस्तपैकी बिर्याणी खाल्लेली आहे. हे बघा, कधी जर आलात तर इथे संजय कॅन्टीन इथे या जेवायला. चांगलं मस्त जेवण असतं, उत्तम प्रकारचं. चला, आता आपण कुठे जायचं आहे. चला, फायनली आम्ही आता आलो आहे. हे बघा, महिंद्रा स्पेअर पार्ट दुकान आहे ते. हे बघा, हे फ्लॅट घ्यायला आलो आहे. बरोबर आहे. कुणाकडे आहे गाडी इथंच आहे. आता लावलेली आहे, कोचिंग टाकलेली आहे. आणि डोअरची पण दरवाजाची. आम्ही आता ATMला आलो आहे. हे बघा, भाऊ आपला पैसे काढायला गेला आहे. हा बघा, आतमध्ये आहे. कॅश नव्हती त्याच्याकडे.
कॅश नव्हती त्याच्याकडे, त्याच्यामुळे तो पैसे काढायला गेला आहे. हे एवढं सगळं सामान घेतलं आहे. फ्लॅप, हे दरवाजाचे फ्लॅप, हे घ्यायला काय रे, बंपर फ्लॅप, आणि हे 2 लाईट, हे सगळं एवढं सामान घेतलं आहे. आणि हा माणूस, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, हा जरी दिसायला माणूस लहान असला तरी बाकी गोष्टीं खूप मोठा आहे, म्हणून आम्ही याला मोठ्या बोलतो. बरोबर ना रे, मोठ्या मोठ्या मामा आहे आमचा. चला आता झालं ना, पैसे दिलेस काय, पैसे देस, मोठे पैसे मोज. 5. सगळे लोक मोजू, त्याला किती द्यायचे तेवढेच मोज. 4,700. 4,700 बिल झालेलं आहे आमचं. चलो आता आम्ही डायरेक्ट जाणार गाडीच्या इथे, तिथे हे फिटिंग करायचं आहे. आणि फिटिंग झाल्याच्या नंतर, ते कोचिंग झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी जाणार. चलो आता फिटिंग करायचं काम करत आहेत. हे बघा, जे आम्ही मग अशी टोचन बोलत होतो ना, बघा ह्याला बोलतात, कवर बसवतात त्याला टोचन बोलतात, टोचन करणे. प्रथम तू काय करतोस इकडे, खाली पडलाय काय बघ. बघा एवढं काम झालेलं आहे. हा थोडंसं बाकी आहे, त्या साईडला लावायचं आहे. बघा लावून झालं की आम्ही जाणार, निघणार, होईल थोड्या वेळात. चला तर फायनली काम झालेलं आहे आमचं. हे बघा कोचिंग करून कसं दिसतंय बघा. आता आम्ही घरी निघतो. वाजलेत बरोबर 5:30. सकाळी आम्ही आलो किती वाजता रे, 11 वाजले ना आपल्याला यायला. 11:30 वाजता आलो, 5:30 वाजले आम्हाला बरोबर. थोडासा उशीरच झाला, कारण ते आम्ही इथलं शीख घेऊन यायचं विसरलो. काय शीख घेऊन यायचं विसरलो, त्याच्यामुळे परत जायला लागलं, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. आता आम्ही आता घरी निघालो. चला मित्रांनो, चहा प्यायला निवडीत आलो आम्ही चहा प्यायला. आज फक्त नाश्ता, आज नाश्ता नाही गेला, फक्त चहा पितो. प्रथम तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी आलो आहे. आणि आता व्हिडिओ आता इथंच थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.